महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना उद्या महापालिकेच्या वेबसाईटसह मुख्यालय कार्यालय आणि चारही प्रभाग समितीच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार आहे। यावर नागरिकांना सूचना व हरकती सादर करण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली असल्याची माहिती आयुक्त सत्यम गांधी यांनी दिली। ते म्हणाले, महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश राज्य शासनाने 10 जूनला दिले होते। त्यानुसार 2011ची जनगणना गृहीत धरून महापालिका प्रभागाने प्रभाग रचना तयार केली आणि शासनाकडे सादर करण्यात आली। निवडणूक आयोगाने 29 ऑगस्टला प्रभाग रचनेला मान्यता दिली आहे, तर आता 3 सप्टेंबरला सकाळी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत। त्यानुसार महापालिकेच्या वेबसाईटसह महापालिका मुख्यालय, मिरज, कुपवाड आणि विश्रामबाग येथील कार्यालयात ही प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे। नागरिकांना या प्रारूप प्रभाग रचनेवर 15 सप्टेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहेत। हरकती दाखल करून घेण्यासाठी 5 ठिकाणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे। दाखल झालेल्या प्रत्येक हरकतीची नोंद दररोज प्रशासनाकडून घेतली जाणार आहे। त्यानंतर जिल्हाधिकारी अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत दाखल झालेल्या हरकतींवर 16 ते 22 सप्टेंबर अखेर सुनावणी होणार असल्याचे आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगितले। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 बाबतीत काही इम्पॉर्टंट सूचना आहे। महानगरपालिकाने प्रारूप प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगास सादर केला होता, ज्याला राज्य निवडणूक आयोगाने 29 ऑगस्ट 2025 ला मान्यता दिलेली आहे आणि प्रारूप प्रभाग रचनाची प्रसिद्धी आम्ही 3 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर पर्यंत करणार आहोत। ही प्रसिद्धी महानगरपालिकेच्या मुख्यालयाला आणि प्रत्येक चारही क्षेत्रीय कार्यालयाला आम्ही प्रसिद्धी करणार। प्रत्येक ठिकाणी प्रारूप प्रभाग रचनाचे नकाशे आम्ही प्रसिद्ध करणार आणि याच्या सोबतच महानगरपालिकेच्या वेबसाईटवर पण प्रारूप प्रभाग रचना आम्ही सादर करणार। ह्याच्या बाबतीत हरकती व सूचना 3 सप्टेंबर 2025 ते 14 सप्टेंबर 2025 मध्ये कार्यालयीन वेळेमध्ये आपण टाकू शकतो आणि 15 सप्टेंबर 2025 ला 3 वाजेपर्यंत, संध्याकाळी 3 वाजेपर्यंत हरकती व सूचना टाकण्याची वेळ आहे। हरकती व सूचना 5 ठिकाणी आपण टाकू शकतोय, निवडणूक मुख्यालय आणि चारही क्षेत्रीय कार्यालयाला आम्ही अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे। त्यांना आपण हरकती व सूचनाच्या बाबतीत निवेदन वगैरे देऊ शकतो। हे सगळे हरकती व सूचनावर सुनावणी 16 सप्टेंबर 2025 ते 22 सप्टेंबर 2025 दरम्यान होणार आणि हे सुनावणी मान्य जिल्हाधिकारी किंवा त्यांच्याकडून प्राधिकृत केलेला कुठलाही अधिकारी घेणार, ज्याच्या बाबतीत त्यांच्या ठिकाण आम्ही सगळ्यांना नंतर कळवणार। धन्यवाद।